इम्तियाज जलील यांनी घेतली सहर शेखची भेट। फक्त बुमराच काय, येत्या काळात संपूर्ण देशात हिरवा रंग पसरवू। इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता। बिहार भवनावरून मनसे विरुद्ध परप्रांतीय वाद पेटणार। महाराष्ट्र कुणाच्याही बापाचा नाही, बिहारचे मंत्री अशोक चौधरींचं वादग्रस्त वक्तव्य। महापौर पदाची निवड लांबणीवर, 31 जानेवारीच्या नियोजनाला स्थगिती। भाजप शिवसेनेच्या नगरसेवकांची गट स्थापना न झाल्यानं स्थगिती। शिंदे रुसून बसलेल्या सुनबाई त्यासारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरेही ऐकायला तयार नाहीत। त्यामुळे नववधूची अडचण, राऊतांचा शिंदेंना खोचक टोला। राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्याऐवजी वाढदिवसाला निघून गेले। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना सोडून जातील त्याची काल सुरुवात झाली आहे। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा। भरत गोगावलेंच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा, राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नाही। भविष्यात महाडवर दावा करू शकतो, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे संकेत। भिवंडीत महापौर पदासाठी काँग्रेसची मोठी खेळी, काँग्रेसकडून भिवंडी सेक्युलर फ्रंटची घोषणा। सपा, काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकत्रित येत केली घोषणा। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून साधू महंतांची नाराजी, कुंभमेळ्याची कामं धीम्या गतीनं, निधी सुद्धा मिळत नसल्यानं नाराजी। सर्व साधू महंत एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार। कर्नाटकातील 400 कोटींचे कंटेनर चोरी प्रकरणी संशयितांची ऑडिओ क्लिप व्हायरल। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। कंटेनर चोरी प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपी अटकेत, 2 आरोपींचा शोध सुरू। नालासोपाऱ्यातील रुग्णालयात गर्भपाताची घटना, वसई विरार महापालिकेनं केलं स्टिंग ऑपरेशन। रुग्णालयाच्या संचालकासह 3 डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।